नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. एक भारावून टाकणारा उच्चार. भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला फार महत्त्व आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असं आपण म्हणतो. त्या वृक्षांसोबतच पर्वतराजी आणि नद्या हे सर्वच आपल्या संस्कृतीच्या उच्च वारशाचे अविभाज्य भाग आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, महाराष्ट्रामध्ये कृष्णा, कोयना, गोदावरी, चंद्रभागा ह्या आपल्या पवित्र नद्या समजल्या जातातच. पण भाविकांसाठी नर्मदा नदीचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण आपण सगळे जाणतोच, नर्मदा परिक्रमा. नर्मदे हर उच्चारत चैत्र महिन्यात केली जाणारी उत्तरवाहिनी नर्मदेची एकदिवसीय परिक्रमा असू दे, बस किंवा इतर वाहनाने केली जाणारी परिक्रमा असू दे, किंवा ओंकारेश्वराहून सुरू होणारी 3800 किलोमीटरची पायी परिक्रमा असू दे, सगळंच अद्भुत, आश्चर्यकारक. हीच मोठी साधारण 3800 किलोमीटरची परिक्रमा पायी 3 वेळा करणाऱ्या रश्मिताई विचारे आज आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत आणि परिक्रमेबद्दल त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. धागा परिवाराच्या या वर्धापन दिन सोहळ्यात आपलं खूप स्वागत. त्यापूर्वी गप्पांना सुरुवात करण्यापूर्वी त्यांच्याबद्दल थोडंसं. रश्मिताई महेश विचारे, माहेरून भोसले, माहेर आणि सासर दोन्ही कोकणामधलं. इतिहास विषय घेऊन त्यांनी पदवी प्राप्त केली. त्या वरळी कोळीवाड्याला राहतात. 2020 म्हणजे ऐन कोविडमध्ये, त्याच्यानंतर 2022 आणि 2023मध्ये अशी 3 वर्ष त्यांनी 3 वेळा पायी परिक्रमा केली. त्या स्वतः स्वामीभक्त आहेत. अक्कलकोटच्या वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आणि तिथेही त्यांची मुलाखत झाली. तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पण त्यांचा सत्कार केला. मुलुंडला मराठा मंडळ आणि चित्पावन ब्राह्मण संघ अशा दोन्ही संस्थांनी त्यांचा सत्कार केला आणि जाहीर मुलाखतही घेतली. त्यांचे पती श्री महेश विचारे हे पत्रकार आहेत. न्यूज डंका या यूट्यूब चॅनलमध्ये ते सहसंपादक म्हणून काम करतात. तर मुलगा आर्य फाईन आर्ट्सच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यांच्या नर्मदा परिक्रमेविषयी ऐकायची आता सगळ्यांना उत्सुकता आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडे वळूया. नर्मदा परिक्रमा आपण का करतो आणि नर्मदेचीच परिक्रमा का? सर्वप्रथम सर्वांना नर्मदे हर, जय गिरनारी, जय शंकर. जसं ह्यांनी विचारलं की नर्मदेचीच परिक्रमा का, तसं बघायला गेलं तर आपल्याकडे 18 पुराणं आहेत. त्या 18 पुराणांमध्ये कुठल्याही नदीचं पुराण नाही आहे, पण नर्मदेचं पुराण आहे. भले ते उपपुराण आहे, पण पुराण आहे. ही जी आता नर्मदा मैया तुम्हाला दिसते, ही 3ऱ्यांदा अवतरित झालेली आहे. आणि ती 3ऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा जेव्हा ती आली तेव्हा ती आदिकल्पमध्ये होती, त्याच्यानंतर दशासवारणीमध्ये होती, आणि आत्ता दिसते ही तुम्हाला पुरुरवा राजाने जेव्हा 12,000 वर्ष महादेवाची साधना केली तेव्हा महादेव प्रसन्न झाल्यानंतर त्यांनी विचारलं काय हवंय. तर तेव्हा त्यांनी सांगितलं त्या राजाने की आम्हाला नर्मदा हवी आहे. तर ते म्हणाले नर्मदा का? सगळं स्वर्गलोक हल्लं, नर्मदेला खाली पाठवायची, मग आपलं काय? तर तेव्हा महादेव असते ते म्हणाले आत्ता त्यांनी तपस्या केली आहे, साधना केली आहे, मला वर तर द्यावंच लागेल. मग त्यांनी नर्मदेला सांगितलं की तुला आता खाली जायचं आहे पृथ्वीलोकावर. तर त्यांनी विचारलं राजाला की तुम्हाला का हवी आहे नर्मदा? तर त्यांनी सांगितलं आमच्या पूर्वजांच्या उद्धारासाठी नर्मदा हवी आहे. तिचा ओघ प्रचंड होता, तरीही विंध्य आणि सातपुडा ह्या दोघांनी तयारी दाखवली तिला आपल्यात सामावून घेण्याची. आणि अमरकंटक हे जे आहे, हे विंध्य आणि सातपुडा हे 2 पर्वत एकत्र जिथे आलेत तिथे मेकल पर्वत तयार झाला आहे. आणि त्या मेकल पर्वतामध्ये माईचं एक कुंड आहे. आणि तुम्ही बघाल त्या कुंडात बास म्हणतात, म्हणजे आपण बांबू म्हणतो, त्या बांबूची रोपं आहेत
त्याच्यात तिला उतरवली गेली. म्हणजे आपण जे म्हणतो की रसातळाला जाणं म्हणजे काय, कारण माई एवढ्या वेग होता तिचा, ती एवढ्या वेगाने खाली आली, तर म्हणून तिला त्या बांबूच्या रोपांमध्ये उतरवलं गेलं. अशी ही नर्मदा ही पृथ्वीवर तर आली, पण तिने सांगितलं की तिने नंतर साधना केली नर्मदा मैयानी की मला, आणि ब्रह्मदेवाची. तर ब्रह्मदेवाने विचारलं की तुला काय हवंय, तर तिने मला सांगितलं मला गंगेसम पवित्र करायचंय, गंगेचे जे स्थान आहे ते स्थान मलाही हवंय. ब्रह्मदेवाने सांगितलं की जेव्हा काशी नगरीसारखी आणखीन एक नगरी होईल, महादेवासारखे आणखीन एक महादेव होतील, विष्णूसारखा आणखीन एक पुरुष होईल, युगपुरुष किंवा योगपुरुष ज्याला आपण म्हणतो, तेव्हा तुला गंगेसमान तुझं पवित्र होईल तू. तर त्या सगळ्याचा त्याग करून, म्हणजे इन शॉर्ट की तसं होऊ शकत नाही. मग नर्मदेने ठरवलं की आपण आपल्या पित्याचीच, ज्याच्यापासून आपण निर्माण झालोय, त्याचीच साधना करायची. आणि त्यांनी महादेवाची साधना केली माईनी, आणि ती काशीला जाऊन केली. तिकडे महादेव प्रसन्न झाले. महादेवाने विचारलं काय हवंय, तेव्हा तिने सांगितलंय की मला गंगेसमान पवित्र हवंय, तसं व्हायचंय मला. महादेवाने सांगितलं की ठीक आहे, हे वरदान तुला आहे की तू गंगेमध्ये स्नान करावं लागतं, पण तू दर्शन मात्र पवित्र करणारी आहेस. त्यामुळे हे एक वरदान दिलं. दुसरं वरदान त्यांनी दिलं आणि मैयाने सांगितलं की मला तुमच्या चरणीच ठेवा. त्यामुळे मैया का हर कंकर शंकर आहे. त्यांनी सांगितलं की तू जिथे तिथे मी कायम स्वरूपी, म्हणून मैया का हर कंकर शंकर. आणि अशा पद्धतीने महादेवाने सांगितलं की कुठल्याही नदीची परिक्रमा होत नाही, पण तुझी परिक्रमा जो करेल तो त्याच्या कुळाचा उद्धार करेल. त्यामुळे कुठल्याही नदीची परिक्रमा होत नाही, नर्मदे मैयाचीच परिक्रमा होते. कुठल्याही नद्यांमध्ये मतभेद असं नाही आहे, पण नर्मदा ही जेव्हा तुम्ही तिच्या ऊर्जेमध्ये जाता तेव्हा ती काय ऊर्जा आहे हे तुम्हाला खरंच कळतं. आणि अशा प्रकारे जेव्हा महादेवाने सांगितलं की तिची परिक्रमा म्हणजे कुठल्या नद्यांची नाही आहे, पण तुझी परिक्रमा केली जाईल, तेव्हापासून ती रूढी परंपरा चालत आली की नर्मदा मैयाची परिक्रमा केली जाते. हरकंकर शंकर. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आपण सगळे नर्मदेतल्या गोट्याला सुद्धा म्हणजे आपल्या लेखी त्याला खूप आतापर्यंत आपण शाळेतच ऐकलं हा नर्मदेचा गोटा आहे, पण त्याला आपण म्हणजे पूजतो त्या ह्याला. तर ते हरकंकर शंकर म्हणून मला असं वाटतं की ते आपण पूजत आलेलो आहोत त्या ह्याला. बरं, तुम्हाला ही प्रेरणा कुठून मिळाली, म्हणजे काय उद्देशाने तुम्ही परिक्रमा केलीत, आणि मुख्य म्हणजे घरच्यांची परवानगी तुम्हाला कशी मिळाली? मुख्य कारण आहे जे हे बसलेत ना, ह्यांच्यासमोर बोलताना मला भीतीच वाटते. परिक्रमा करताना वाटले ना एवढी, ह्यांच्यासमोर बोलताना भीती वाटते. जेव्हा हे ठरवतात ना तेव्हा सगळं घडत जातं. खरं आहे. 1997 मी कोण्या एकाची भ्रमणगाथा वाचलं होतं पुस्तक, गोनी दांडेकरांचं. तेव्हा ते एक असं थ्रिलिंग काहीतरी असं आपणही करून बघितलं पाहिजे हे पुस्तक वाचल्यानंतर वाटलं. त्याच्यानंतर 97 ते 2020 म्हणजे हा खूप मोठा कालावधी आहे, पण हे तेव्हा जे वाटलं हे कुठेतरी प्रारब्धात लिहिलं होतं कदाचित, त्याच्यामुळे ते वाटलं मला. त्यानंतर मी विसरून गेले. माझी एक मैत्रीण समोर बसलेली आहे शरयू घाडी, ह्या मला एकदा दादरला भेटल्या आणि त्यांनी मला म्हणाला की मला ना तुला भेटायचं आहे, त्या इथेच राहतात बोरिवलीला. तर मी म्हटलं का हो, तर नाही दादरलाही आपण भेटूया. आणि त्यांनी मला अचानक आम्ही हॉटेलमध्ये बसलं असताना सांगितलं की मी नर्मदा परिक्रमेला चालली आहे. त्या असं म्हटल्यानंतर मी म्हटलं अरे तुम्ही मला का नाही सांगितलं, मलाही करायची आहे. हे कधी काही वाचलं होतं ते बॅक ऑफ द माइंड कुठेतरी होतं. त्यांनी बोलल्यानंतर असं वाटायला लागलं. त्या निघून गेल्या आणि त्यावर्षी माझ्या मुलाचं 10वीचं वर्ष होतं, त्यामुळे तेव्हा मी जाणं शक्य नव्हतं. आणि त्याच्यानंतर कोरोनाचा काळ लागला, सगळे आपण घरात ठप्प झालो, आयुष्यच ठप्प झालं. आणि मी वरळी कोयोड्यात, म्हणजे आमचा वरळी कोयोड हा 75 दिवस सील होता, म्हणजे दूध ही पोलीस आणून द्यायचे तेव्हा मिळायचं. अशी परिस्थिती असताना दुसरं काम काय, जेवण झालं की मोबाईल काढायचा, काहीतरी बघत बसायचं. असं बघता बघता जगन्नाथ कुंड्यांचा एक इंटरव्ह्यू माझ्या समोर आला आणि तो इतका मनावर परिणाम करून गेला की
हे इतकं म्हणजे ती आध्यात्मिक बाजू त्यांच्या त्या मुलाखतीमुळे मला कळली. तसं वाटलं की चला आपण आता करूया, हे काहीतरी वेगळं दिसतंय. मग त्यांचे खूप इंटरव्ह्यू पाहिले, मग कसं जायचं, काय जायचं ते सगळं यूट्यूबवरती शोधत बसले. मग एक काम होतं की सकाळी उठून पटकन जेवण आवरायचं आणि कानाला हेडफोन लावून सगळे इंटरव्ह्यू ते जे काय आहे यूट्यूबवरती अवेलेबल ते सगळं पाहायचं. मग ठरवलं की चला आता आपण तयारी करूया. पहिलं काय तर तिथे जगन्नाथ कुंटाने सांगितलं होतं की गुरु आज्ञा हवी आणि मुळात तुमच्या घरच्यांची परमिशन हवी. मग मिस्टर पत्रकारच, त्यामुळे त्यांनाही माहितीही होतं की कोण ऐकाची भ्रमणगाथा त्यांनी वाचलंय माझ्या सुदैवानं. तर त्यांना मी म्हटलं की मला नर्मदा परिक्रमा करायची आहे. ते मोबाईलमध्ये त्यांचं काम ऑनलाईन काम करत होते. त्यांना वाटलं ही जाईल फ्रेंड्सबरोबर 10-15 दिवसात कुठून तरी येईल करून. मला म्हणाले हा जा. म्हटलं तू पहिला मोबाईल ठेव आणि माझा ऐक, मला चालत करायची आहे. तर तो म्हणतो तुला कोळीवाड्यातून सेंचुरीला जाण्यासाठी 2 व्हीलर लागते आणि तू चालत किती किलोमीटरचा प्रवास आहे माहिती आहे का. म्हटलं तू फक्त हो म्हण, बाकीचं ते सांगतील काय करायचं पुढे. आणि खरं सांगते ना तुम्हाला, आज तुमच्या सगळ्यांसमोर सांगायला मला म्हणजे सांगावंसं वाटतंय मला की जेव्हा जेव्हा महाराजांसमोर उभं राहायची तेव्हा असं वाटायचं की महाराज सांगतायत की बस आता इथलं संपलं, कपडे भर आणि चालू पड. पण ते कुठे चालू पड हे खरंच माहिती नव्हतं. पण जेव्हा हे नर्मदा परिक्रमेचं डोक्यात आलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की म्हणजे महाराज इथे जायला सांगतायत, आपण बाहेर पडलं पाहिजे आता. आणि तोपर्यंत मुलगा माझा 12वीची एक्झाम दिली होती त्यांनी मार्चमध्ये, त्यामुळे मी मोकळी होती. ह्याला वाटलं ही येईल एक 10-15 दिवसात, आपण हो म्हणूया. अक्षरशः मी तयारी केली आणि तयारी करता करता एक वरळी सीफेस जवळ आहे कोळीवाड्याच्या, त्यामुळे ठरवलं की थोडं चालायची प्रॅक्टिस करूया, कारण आपल्याला चालायचं माहितीच नाही आहे. चालायची प्रॅक्टिस केल्यानंतर मला साधारण लक्षात आलं की माझे पाय प्रचंड दुखायला लागलेत. पाय दुखल्यानंतर मी डॉक्टरकडे गेले की माझे पाय प्रचंड म्हणजे चपात्या करायला पण मी उभी राहू शकत नाही होते, एवढे पाय दुखायला लागले. तर डॉक्टर म्हणाले 75 दिवस अगदी कोळीवाडा सील होता, घरात होतेस, म्हणजे तोपर्यंत थोडंसं शिथिल झालं होतं. तर डॉक्टर म्हणाले म्हणून तुला ते कदाचित पाय दुखत आहेत. मग त्यांनी काय पेनकिलर वगैरे दिला, मी पेनकिलर घेतल्या आणि परत एक 8 दिवसांनी चालायला सुरुवात केली. नंतर माझ्या लक्षात आलं चालल्यानंतर की माझे ढोपराचे जवळजवळ बटाटे असतात ना तेवढे ढोपर सुजायचे चालल्यावर, आणि जास्त नाही 1-3-4 किलोमीटरच चालायचे. मग डॉक्टरकडे परत गेले, म्हटलं डॉक्टर मला हे काहीतरी वेगळं दिसतंय, आपण एक्सरे वगैरे काढूया का. ते म्हणाले ठीक आहे चालेल, एक्सरे काढ आपण बघू. एक्सरे काढल्यानंतर असं लक्षात आलं की ऑस्टिओआर्थरायटिस झालेला आहे आणि मला थायरॉइडचा त्रास अगदी खूप जुना असल्यामुळे ढोपरांची झीज झाली आहे. तर डॉक्टरने सांगितलं तू 3 किलोमीटरच्या वर चालू शकत नाही आहेस. मग मी ऐकून घेतलं. मग घरी आल्यानंतर ह्याला सांगितलं, म्हटलं असं असं डॉक्टरने सांगितलं. तर म्हणतो मग तू परिक्रमेची तर तयारी केली आहेस. मी म्हटलं हो, त्याच्यात कुठे बदल नाही आहे, ते होणारच आहे. मग तोच रिपोर्ट घेऊन मी KEMच्या ऑर्थो डिपार्टमेंटला गेले, त्यांचंही तेच मत झालं आहे. एक्सरे बघून, तो आजही मी एक्सरे ठेवला आहे. तर तो एक्सरे बघून त्यांनीही तेच सांगितलं की तुम्ही 3 किलोमीटरच्या वर नाही चालू शकत आहे. म्हटलं ठीक आहे. मग पोद्दारमध्ये गेले. मी म्हटलं काहीतरी आयुर्वेदिक उपचार काहीतरी असेल ह्याच्यावरती. त्यांनीही तेच मत होतं त्यांचं की 3 किलोमीटरच्या वर तुम्ही चालू शकत नाही आहात. पण मानसिक तयारी एवढी केली होती, म्हणजे करून घेतली होती महाराजांनी. आणि ते असं म्हणतात MP मध्ये की जेव्हा तुमची परिक्रमा घडत असते ना किंवा घडणार असेल तर माईकडे एक डायरी असते, तिथे खूप सुंदर माईचं वर्णन करतात की त्या डायरीमध्ये तुमचं नाव लिहिलेलं असतं. तुमचं नाव असेल तोच त्या तटावरती पोहोचतो. आणि त्याच पद्धतीने असेल कदाचित. पूर्ण तयारी झाली. निघताना मिस्टरांनी सांगितलं की नाही जमलं तर गाडी कर, परिक्रमा पूर्ण कर आणि मग घरी ये, उगाच हट्ट करू नको. तेव्हा हो हो म्हटलं, कारण एकदा घराबाहेर पडल्यानंतर त्याला काय माहिती मी काय करतेय. माझा विश्वास महाराजांवरती. त्यामुळे म्हटलं ते जे ठरवतील तेच होणार आहे. असं करून परवानगी घेतली. आणि त्याच दरम्यान कोरोनाचा काळ असल्यामुळे घरात कोणतरी कामाला बाई ठेवणं जेवणासाठी वगैरे हे शक्य नव्हतं. माझा मुलाने नुकतीच 12वीची एक्झाम दिली होती. तो म्हणाला आई तुला परिक्रमा करायची ना, तू कर, सगळं जेवण मला शिकव. आणि 4.5 महिने मला लागले पहिल्या परिक्रमेला. ते 4.5 महिने त्याने जेवण केलं.
म्हणजे हे खरंच कौतुक आहे. म्हणजे लोक असं म्हणतात की मुलगी असती तर आम्हाला बाहेर पडता आलं असतं, पण नाही, माझ्या मुलाने म्हणजे हे नियोजन हे माईने आणि महाराजांनी ठरवलं होतं की काय घडणार आहे. जेव्हा ते ठरवतात तेव्हा बाजूचं सगळं नियोजन होत राहतं आणि अशा पद्धतीने तयारी झाली. म्हणजे तुमच्या बरोबर तुमच्या लेकाची आणि मिस्टरांची पण परिक्रमा झाली नक्कीच असं म्हणायला पाहिजे. मी जेव्हा परिक्रमा करून येते ना परत, तेव्हा पहिले मी ह्या दोघांच्या पाया पडते. कारण हे घर सांभाळतात म्हणून मी अगदी बिनधास्त घराबाहेर पडते आणि कधीही मला फोन करून डिस्टर्ब करत नाहीत की कुठे आहेस, काय आहेस, किती वेळ लागणार आहे, हे प्रश्न कधीच येत नाहीत. त्यामुळे मी बिनधास्त असते आणि जसं माझा विश्वास आहे तसं ह्या दोघांचाही महाराजांवरती विश्वास आहेच. ते एक्सरे घेऊन पुन्हा एकदा मला असं वाटतं KEM मध्ये माझे मिस्टर तेच म्हणतात, ते असं म्हणतात की ना तू चुकीचं ऐकलंयस, त्यांनी सांगितलं असेल 3000 किलोमीटरच्या खाली चालायचं नाहीस. असंही असू शकेल कदाचित. बरं, आपल्या सगळ्या साधकांसाठी साधना किंवा उपासना ही खूप महत्त्वाची असते. आता नर्मदा परिक्रमा करायची किंवा म्हणून त्याच्या आधी, परिक्रमेच्या आधी आणि त्याच्या दरम्यान काही वेगळी साधना किंवा उपासना करायला हवी का? मला ना हा प्रश्न खूप विचारतात, पण मी खरं सांगते माझ्याकडे ह्याचं उत्तर नाही आहे. कारण हे तुमच्या प्रारब्धात, नर्मदा परिक्रमा म्हणजे उठलं आणि गेलं होत नाही. म्हणजे पूर्वी असं म्हणायचे की वय झाल्यानंतर मुलं सुनांचे म्हणजे सुना वगैरे आल्यानंतर, मुलांची लग्न झाल्यानंतर तीर्थक्षेत्र करावी. नर्मदा परिक्रमा ही तशी नाही आहे. ही जशी शारीरिक कष्टदायक आहे ना, तशी मानसिक ही खूप आहे. आणि ह्या परिक्रमेमुळे तुमच्या जीवनात खूप मोठा बदल घडतो. तर तुमच्या उतार वयात जर तो बदल झाला तर काय उपयोग आहे? हा बदल लवकर घडावा यासाठी मी जर म्हणेन की लवकरात लवकर तुम्ही म्हणजे चालू फिरू शकताय तेव्हा परिक्रमा लवकर करा. आणि मुळात म्हणजे प्रारब्ध, पूर्वसंचित आणि तुमचं कर्म ह्या सगळ्याचा मिलाप म्हणजे नर्मदा परिक्रमा आहे. त्यामुळे ह्या सगळ्याचा विचार करत मला नेहमी विचारत की तुम्ही काय साधना करता. आता साधना म्हणजे मुळात साधना आणि उपासना ह्या दोघांमध्ये ना खूप कन्फ्युजन आहे लोकांचं. साधना म्हणजे त्याच्यात तुम्हाला कंटिन्युटी पाहिजे. जी काय तुम्ही उपासना करता, एखादं स्तोत्र म्हणता, एखादी पोथी वाचता, जसं तुम्ही पारायण करता तेव्हा तुम्ही सलग करता, अशी सलगता पाहिजे ह्या सगळ्यात. म्हणजे साधना म्हणजे फक्त आध्यात्मिक साधना आहे ना, साधना म्हणजे जसं लता मंगेशकर यांनी गाण्याची साधना आहे त्यांची, हे त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळतंय, ह्याला साधना म्हणतात. उपासना तुम्ही जी उपासना ज्या इष्टदेवताला मानता त्याची उपासना तुम्ही करू शकता. आता मी स्वामी आहेत, शंकर महाराज आहेत, आत्ता माईची भर, म्हणजे मला कधी कधी मिस्टर असंही म्हणतात की कुठला तरी देव बाकीच्यांना सोड. पण माहिती नाही, हे सगळं स्वामींनी इतका हात धरून परिक्रमा करून घेतली. आणि जेव्हा तुम्ही नर्मदा परिक्रमा करता तेव्हा नर्मदा ही महादेवाची पासून उत्पत्ती आहे, महादेवाचा स्वेद आहे. नर्मदा परिक्रमा करताना त्यांचं पूर्ण कुटुंब, महादेवाचं कुटुंब तुमच्या सोबत चालतं. तुम्ही ज्या इष्टदेवताची पूजा करता, अर्चना करता, उपासना करता, ते तुमच्या सोबत असतात. ह्या गोष्टी तुम्हाला तिथे अनुभवायला मिळतात. पहिली परिक्रमा ही माझी फक्त एक जिज्ञासा, क्युरिओसिटी होती की म्हणजे जे जगन्नाथ कुंटेंनी म्हटलंय किंवा पुस्तकात लिहिलंय तर हे असे चमत्कार 21व्या शतकात होतात, ही एक क्युरिओसिटी होती. आणि नंतर सलग ज्या परिक्रमा झाल्या हे माझ्या प्रारब्धात होतं, महाराजांनी लिहून ठेवलं होतं, ते घडत गेलं. त्यामुळे असं वेगळी उपासना साधना केली म्हणजे नर्मदा परिक्रमा होते असं काही नाही आहे. आणि माई ठरवते तेच त्या तटावरती चालतात. बरं, आता प्रत्यक्ष परिक्रमेकडे येऊया. काय असते म्हणजे रोजची दिनचर्या काय असायची तुमची? आणि दुसरा ह्याला जोडूनच प्रश्न की काही नियम असतात का परिक्रमेच्या दरम्यान, नर्मदा परिक्रमेचे? नियम म्हणजे एकतर तुम्ही सूर्योदय सूर्यास्त पाळला पाहिजे. सूर्योदय झाला की तुम्ही माईचं आसन, म्हणजे तिथे तुम्हाला सांगते की एक परिक्रमा उचलायची ते एक संकल्प घ्यावा लागतो. तर संकल्प घेताना आपल्याकडे एक बॉटल असते, त्याच्यामध्ये माईचं जल घेतो आपण. कारण कधी कधी असं होतं की आता माईच्या ठिकाणी बरेच डॅम्स झालेले आहेत, भराव वाढलेला आहे पाण्याचा, त्यामुळे कधी कधी तुम्हाला तट सोडून लांबून चालावं लागतं. अशा वेळेस तुम्ही तुमच्याकडे जी माई असते बॉटलमध्ये तिचं दर्शन घ्यायचं असतं. कारण दर्शन रोज हवं माईचं परिक्रमेत. आणि तिची पूजा
आरती आणि तिचं नर्मदाष्टक जे आत्ताच म्हटलं गेलं, हे रोज सकाळ संध्याकाळ म्हणायचं असतं. त्यामुळे सूर्योदय झाला की तुम्ही माईचं आसन हलवायचं, चालायला सुरुवात करायची, आणि सूर्यास्त झाला की तुम्ही थांबायचे. त्यामुळे हा एक नियम आहे. बऱ्याच वेळा आत्ता मी बघितलं थोडंसं परिक्रमेचं स्वरूप, जसं आपण बोललो की परिक्रमेचं स्वरूप थोडं बदललं आहे. नर्मदा परिक्रमा हे अंतर कापण्याची नाही आहे, ही एक साधना आहे, तप आहे. हा म्हणजे तपोभूमी आहे. त्याच्यामुळे आपण साधनेसाठी आलोय, अंतर कापण्यासाठी आलोय असं धरू नका डोक्यात. लोक काय म्हणतात, आता तुम्ही 3800 किलोमीटर म्हणालात, पण थोडासा भराव वाढलाय त्यामुळे ती 4200 किलोमीटरपर्यंत जाते. म्हणजे तुम्ही जिथून जिथून ज्या मार्गाने चालते तुमचं अंतर थोडंसं वाढत जातं. तर अंतर कापण्यासाठी तुम्ही नर्मदा परिक्रमा करू नका. ती एक साधना आहे आणि ती इतकी ऊर्जा देणारी आहे की तिथे तुम्हाला स्वतःला जाणवतं. तुम्ही कुठली उपासना करत नसाल ना तरी तुम्हाला अनुभूती मिळतेच. एकतर मुळात हे डोक्यात धरा की मी नर्मदा परिक्रमेबद्दल सांगते म्हणजे मी कुठले चमत्कार सांगणार नाही. नर्मदा परिक्रमा इज इक्वल टू चमत्कार. आम्हाला चमत्कार सांगा, बाकी आम्हाला काय सांगू नका, असं लोकांचं म्हणणं असतं. पण हा साधनेचा तट आहे. साधना किंवा तपासाठी जाणार असाल तर तुम्ही तिथे जा, कारण ती खूप द्यायला बसलेली आहे. किती घ्यायचं हे आपल्याकडे आहे. आपली झोळी फाटकी असते, आपण कमी पडतो, इतकं ती देते. त्यामुळे हे ठराविक नियम तुमचं एक हल्ली ते एक करतात की हातात वजन नको म्हणून कमंडलू सोडतात. कमंडलू आणि तुमचा दंड ही परिक्रमावासींचे तो एक सिम्बॉल आहे. म्हणजे लोकांना जेव्हा तुम्हाला पाहतात तिकडची लोक, तेव्हा त्यांना कळतं की हे परिक्रमावासी आहेत आणि तुम्ही एक साधक म्हणून जाता तिथे. त्यामुळे साधकाचाच वेश हवा. मग लोक म्हणतात नाही हातात कमंडलू नको, कारण त्याची पूजा होते. दंड, कमंडलू आणि माई ह्याची रोज सकाळ संध्याकाळ पूजा होते. त्यामुळे हे आहे. पांढरं वस्त्र हवंच असं नाही, म्हणजे हा कुठे लिखित किंवा अलिखित नियम नाही आहे. पांढरं वस्त्र मला असं वाटतं असं अशासाठी घालत असेल की ते एक शांततेचं प्रतीक आहे, विरक्तीचं प्रतीक आहे आणि तिथे ऊन फार आहे. त्यामुळे कदाचित ते उन्हाची झळ तुम्हाला लागू नये असं असावं, पण पांढरा वेशच हवा असं कुठेही नियम नाही आहे. पण सूर्योदय सूर्यास्त, तुमचं कमंडलू, तुमची साधना, हे नियम आहेत तेवढे मात्र पाळायला हवेत. अंतर कापण्यासाठी परिक्रमा करू नका, खूप महत्त्वाची मुद्दा ताईंनी मांडला आणि ते तप आहे हे मला असं वाटतं सगळ्यांनी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता रस्ता एवढा मोठा रस्ता, हा म्हणजे 4200 किलोमीटर म्हणालात. आता हा कधी कधी तर एकट्याने प्रवास करायला लागत असेल तर चुकलो आपण, रस्ता चुकला किंवा अजूनही काही अडचणी येऊ शकतात, तर कशी मदत मिळते तिथे? माईच्या कृपेने आणि स्वामींच्या कृपेने 3 परिक्रमा घडल्या. पहिल्या परिक्रमेत माझ्याबरोबर शेवटपर्यंत कोण ना कोण होतंच, पण दुसरी आणि तिसरी परिक्रमा पाऊण परिक्रमा तरी एकटं ठेवलं महाराजांनी. त्यावेळेस खूप मानसिक हल्ले की आपण एकटं पडलोय, आता ह्याच्या पुढचा प्रवास कसा घडणार आहे आपला. पण नंतर असं पक्क मनात आलं की महाराजांना आणि माईला आपल्याला काहीतरी वेगळं द्यायचंय, म्हणून कदाचित त्यांनी एकटं ठेवलंय. त्यामुळे स्वामी आणि माई तुमची इतकी काळजी घेतात की तिथे कसलीच भीती नाही. मुळात मी सांगेन की MP जे आहे मध्य प्रदेश, हे इतकं सेफ आहे, मी तर म्हणेन महाराष्ट्रापेक्षा सेफ आहे. कारण तुम्ही माईच्या वेशात असा, त्या लोकांचा भाव इतका आहे ना की ते तुम्हाला माई समजतात. अक्षरशः मैया आपल्या दारात आल्या किंवा मैया चालली आहे, म्हणजे ते जेंट्स असो लेडीज असो. थोडंसं मी आणखीन सांगेन की लेडीजकडे जरा जास्त झुकता कल आहे, कारण ती मैया स्वरूपच आहे असं त्यांना वाटतं. आणि कोणी असो ते इतकं करतात, त्यामुळे कधी चुकेल किंवा कोणाची वाईट दृष्टी पडेल असं एक स्त्री म्हणून कधीच वाटलं नाही. आणि महाराज परत सांगेन की समर्पण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विश्वास, तुमचा विश्वास ढळला की संपली तुमची परिक्रमा, तिथेच संपली. कारण जसं मी म्हटलं की शारीरिकपेक्षा मानसिक परिक्रमा खूप आहे. जसं म्हटलं मी दुसऱ्या परिक्रमेत मी एकटे पडले. मला वाटतं मी गरुडेश्वरपासून मी माझ्याबरोबर जनार्दन स्वामी, तुम्ही ऐकलं असेल नाशिकचे, त्यांच्या मठातले 3-4 लोक होती. पण माझ्या पायाला दुखापत झाली तेव्हा मी त्यांना सोडलं की म्हटलं तुम्ही जा आता, की ह्याच्या पुढचा प्रवास मीच करीन एकटी.
तेव्हा मी खूप रडले ते गेल्यानंतर. म्हणजे 4 वाजता सकाळी निघाले आणि मी आंघोळ करून तयार झाले होते की मला आता निघायचं आहे. कारण एकटं प्रवास म्हणजे असं तेवढं हलतं आपण. म्हणजे कितीही म्हटलं ना साधना विधना म्हणजे आपण मी माझ्याबद्दल म्हणे ना, मी काही एवढी साधक नाही आहे की साधना आहे चला त्या जोरावर आपण चालू, असं काही नाही आहे. खूप हल्ले 4 वाजता 4:30ला ते जेव्हा निघाले ते गेल्यानंतर मी ना ओक्साबोक्शी लहान मुलासारखी रडले. पायाला दुखापत झाली होती. एक गरुडेश्वरला थांबले होते. गरुडेश्वरपासून एक 10 किलोमीटर लांब होते मी. झरिया म्हणून गाव आहे. तिकडचे महंत खाली आले 5 वाजता. म्हणजे मी एवढ्या मोठ्याने रडले आणि शांत होतं तर त्या रडण्याच्या आवाजाने ते खाली आले आणि म्हणाले मैया क्या हुआ. म्हणजे नाही सब चले गए. म्हणजे मला आजही रडायला येतंय. पण माईने इतकं सांभाळलं. तर त्यांनी सांगितलं आप क्यों रुके हो. तर म्हटलं पाव में थोडी तकलीफ आहे. ते मला केवडियाला गरुडेश्वरमध्ये वगैरे असं झरियामध्ये डॉक्टर नाही आहेत. म्हणजे तिथे फक्त ते आरोग्य केंद्र असतात ना ते असतात. तर ते बंद होते. नेमके रविवार होता. मग त्यांनी मला केवडियाला नेलं. 2 दिवस मी औषध उपचार केले आणि मग चालायला सुरुवात केली. 2 दिवस असं मला खूप वाटलं. म्हणजे वाटतं जेव्हा कधी कधी 30-35 किलोमीटरचं जंगलही लागतं तुम्हाला. त्यात श्वापद असू शकतात, काहीही असू शकतं. पण माई आणि स्वामींनी खूप सांभाळलं. खूप म्हणजे मी आज तुम्हाला इथे मला सांगताना आजही मी रडतीये. इतकं त्यांनी सांभाळलं. म्हणजे मला असं कधी एकटं आहोत आपण असं वाटलंच नाही. 3ऱ्या परिक्रमेत तर मी खूप उलट्या दिशेने परिक्रमा उचलली. उलट्या दिशेने म्हणजे माईचे 2 तट आहेत, दक्षिण तट आणि उत्तर तट. मी उत्तर तटावरून परिक्रमा उचलली कारण दक्षिण तट हा जो आहे ही पितृभूमी आहे आणि उत्तर तट ही देवभूमी आहे. म्हणजे दक्षिण तटाला सगळ्या साधूंनी ऋषीमुनींनी साधना केलेली आहे, तपस्या केलेली आहे. आणि उत्तर तट ही देवभूमी आहे कारण तिथे सगळ्या देवांनी साधना केलेली आहे. त्यामुळे असं होतं की डोक्यात की एक तरी परिक्रमा देवभूमीतून उचलावी. म्हणून मी महेश्वरवरून परिक्रमा उचलली. मोस्टली सगळे ओंकारेश्वरवरून परिक्रमा उचलतात. सगळे ओंकारेश्वरवरून उचलतात आणि मी महेश्वरवरून उचलले. त्यामुळे मागे पुढे परिक्रमावासीच नाही. आश्रमातही गेले तरी एकटीच. म्हणजे माझ्यावर 4 होते तेव्हा, पण नंतर हळूहळू ते सुटत गेले आणि जवळजवळ त्या एक पुण्याच्या बाई होत्या त्या 4थ्या दिवशीच सुटल्या. मग नंतर एक जबलपूरचा मुलगा होता तो एक 15 दिवसांनी सुटला कारण त्याला चालता येत नव्हतं. मग तो गाडीने पुढे गेला. गुजरातचे एक बाबाजी होते ते 1 महिन्याने तेही सुटले कारण त्यांचाही पाय दुखावला गेला त्याच्यामुळे तेही थांबले. मग तेव्हा पण असं वाटायला लागलं कारण जेव्हा आपल्याकडून कोणाबरोबर तरी चालतो मग ती एक मानसिकता होते की चला कोणतरी आहे आणि एकदम अचानक सुटल्यानंतर मग ते हलायला होतं मानसिक. पण घेतलं महाराजांनी करून. पण अशा वेळेला मग तुम्हाला कधी वाटलं नाही का की सोडून द्यावी आपण पण परिक्रमा अर्धवट सोडून जावं परत आपल्या सुरक्षित जगामध्ये, असं कधी वाटलं का? खूप वेळा वाटलं. म्हणजे 3ही परिक्रमेत वाटलं सांगायचं तर. कारण हे आपण इतक्या वेगळ्या लाईफस्टाईलमध्ये इथे राहत असतो आणि तिथे फक्त झाडं, माई, म्हणजे साधारण लोकांना बघायला गेलं तर नदीच. मानो तो बहता पाणी, ना मानो तो कुछ नाही. तर ह्या सगळ्यातून जाताना एकटंच म्हणजे कुठले तरी गाव वस्ती लागेपर्यंत आपण एकटंच. कधी कधी इतकं ते जंगल मोठं असतं की 15-20 किलोमीटरपर्यंत तुम्हाला पाणीही मिळत नाही. म्हणजे तुमचं जे काय कमंडलू असतं तेवढंच पाणी तुमच्यासोबत असतं. 2ऱ्या परिक्रमेत जसं मी म्हटलं माझ्या पायाला दुखापत झाली होती. ती इतकी दुखापत झाली होती की उजव्या पायाच्या तळव्याला पूर्ण पस झाला होता आणि उजव्या पायाची नखं सगळी गळून पडली होती. मग मी तिथे शूलपाणीतलं म्हणजे उत्तर तटाचं शूलपाणी लागलं होतं तेव्हा त्या एका डॉक्टरला दाखवलं. माईची कृपा इतकी जेव्हा ती ठरवते तेव्हा सगळं घडतं. शूलपाणीत तुम्हाला काहीतरी मिळणं हेच खूप मोठी गोष्ट आहे. पण त्यावेळेस मला तिकडे सर्जन मिळाला शूलपाणीत. म्हणजे एक वस्ती होती छोटीशी. तेव्हा त्याने सांगितलं ही गँग्रीनची लक्षणं आहेत. मैया आप जिद मत करो, गाडी में बैठ के परिक्रमा खतम करके घर चले जाओ. म्हणजे त्यांचं इतकंही म्हणणं होतं की तुम्ही परिक्रमाही करू नका गाडीने, तुम्ही गाडीत बसा आणि घरी जा. कारण पायात इतका पस झाला होता ना की सगळी नखं गळून पडली आणि चालताना चपलेतून ते रस्त्यावर पू गळत होता. बापरे. आणि जेव्हा डॉक्टरने सांगितलं ही गँग्रीनची लक्षणं आहेत मग असं ठरवलं, माईलाच प्रार्थना केली
तुम्हारे किनारे पडी रहूंगी लेकिन गाडी में नाही बैठूंगी. ती ताकद कदाचित ती देत होती. कदाचित आत्ता काही जणांना ऐकताना असं वाटतं की नाही हा तुमचा हट्ट होता. सगळं नियोजन त्यांचं असतं, सद्गुरूंचं. अशा वेळेस त्या एका माणसाने मला सांगितलं, त्याने बाईक काढली की मैया बैठो आप, मैं आगे के आश्रम में छोड़ देता हूँ. म्हटलं नाही, पैदल ही करनी है. तेव्हा त्यांनाही असं नवं वाटतं की कोई मांग थी क्या. म्हणजे तिकडच्या लोकांना असं वाटतं की एवढं कशाला कष्ट करतायत. तिकडची लोक जेव्हा परिक्रमा करतात हे असं पूर्ण गावच्या गाव परिक्रमा करतं किंवा नवऱ्याबरोबर परिक्रमा करतात, कुटुंब परिक्रमा करतं. मग एकटी दिसल्यानंतर त्यांना मी साध्वी वाटायची. तर आप साध्वी हो क्या, किसी आश्रम से हो क्या. तर म्हटलं नाही, गृहस्थी से हो. अच्छा गृहस्थी से हो. म्हटलं हाँ पति है. तो घर में कौन है. म्हटलं पति है, लड़का है. अच्छा तो पति ने छोड़ दिया क्या. म्हणजे नवऱ्याने टाकले म्हणून मी परिक्रमेला आली. म्हणजे इतकी साधी लोक आहेत ती. म्हणजे आणि पण म्हटलं नाही, असं नाहीये. तो फिर मांग थी क्या कोई. म्हणजे काहीतरी नवस केलाय म्हणून मी एवढे सगळे कष्ट घेऊन चालतेय. पण पहिली परिक्रमा जसं मी म्हटलं फक्त क्युरिओसिटी. दुसरी परिक्रमा माई कळायला लागली. माई काय आहे, तिचं तत्व काय आहे, तिची ऊर्जा काय आहे. आणि तिसरी परिक्रमा अक्षरशः मी जगले. म्हणजे तिचा सहवास इतका लाभला. फक्त तिचा नाही, सद्गुरूंचा लागला, शंकर महाराजांचा लागला, टेंबेस्वामी महाराजांचा लागला. म्हणजे हे सगळं आजही अंगावरती शहारा येतोय. ते सगळे क्षण आठवले की मी सगळ्या अनुभूती नाही सांगू शकत, कारण तुम्ही सगळे शंकर महाराजांचं पण करताय, शंकरगीता तुम्ही वाचताय. काही आध्यात्मिक गोष्टी मला गुपित ठेवाव्या लागणार आहेत. म्हणजे विलक्षण आहे. जवळपास म्हणजे गँग्रीन किंवा पाय कापायला लागेल अशी अवस्था असताना सुद्धा ती परिक्रमा पूर्ण होणं म्हणजे माईच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या कृपेशिवाय हे काही शक्यच नाही. पण तरीसुद्धा म्हणजे तुम्हाला मला प्रणाम करावा असं वाटतं. नाही, प्रणाम मला नाही, महाराजांना. कारण मी तुमच्यासारखीच सर्वसामान्य आहे. हां, पण माझ्या मागे जी शक्ती आहे ना ती प्रचंड मोठी आहे. ती सगळं करून घेते. पण त्या शक्तीला योग्यही वाटली ना व्यक्ती की हे परिक्रमा हिच्याकडनं करून घ्यावी. त्यामुळे तुम्हाला प्रणाम. परिक्रमेदरम्यान म्हणजे तुम्ही म्हणालात ती देवभूमी आहे, त्यामुळे अनेक साधू संतांची तुमची भेट झाली असेल. त्याच्याबद्दल काही सांगू शकाल का. नर्मदा परिक्रमा हा तटच असा आहे ना, तुम्हाला इतर कुठेही इतके आणि आत्ता जे काही साधू संत जे काय आहेत ते तुम्हाला असं पटकन डोळ्यांना दिसणारही नाहीत. नर्मदा पुराण जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा त्याच्यातही उल्लेख आहे की इतके सूक्ष्म रूपाने साधू, सिद्ध पुरुष, संत, देव साधना करतात की त्यांचं कमंडलू लागतंय. इतकी ती तपोभूमी आहे. आत्ताच आपण ज्यांना श्रद्धांजली दिली ते सियाराम बाबा. तिथे तुम्ही गेलात तेली भट्ट्यांना तर जे खूप ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनीही त्यांच्या लहानपणापासून सियाराम बाबांना पाहिले. कुणालाही त्यांचं वय अजूनही माहीत नव्हतं, माहीत नाही आहे आजही. त्यांना मारुतीचा अवतार मानलं जातं. कंटिन्यू ते रामायण वाचत असतात. तुम्ही कितीही गेलात ना तरी ते त्यांच्याच ह्याच्यात असतात. रामायण कंटिन्यू रामायण वाचणं. त्यांनी एका पायावर उभं राहून तिथे साधना केलेली आहे. आणि तुम्ही बघता की जसं चातुर्मासात माईला 999 नद्या मिळालेल्या आहेत, त्यामुळे माईला खूप पूर येतो चातुर्मासात, म्हणजे आपला पावसाळी असतं तेव्हा. त्यावेळेस माई खूप वरती येते, त्यांच्या आश्रमात येते. म्हणजे सगळेजण म्हणायचे की बाबा अभी यहाँ से चलो की और कहीं जगह जाएंगे. पण त्यांच्यात एवढी ताकद होती की ते माईला सांगायचे मी नाही हलणार आहे, तुला जायचंय खाली. माई अक्षरशः तुम्ही बघा ना, त्यांच्या कधी आश्रमात गेला तर वाळू असायची. माई येते, त्यांना चरण स्पर्श करायची आणि खाली उतरायची. अशा म्हणजे आज असं वाटतं आम्हाला जेव्हा सियाराम बाबा गेले ही बातमी कळली तेव्हा खूप भरून आलं की, आणि एक आनंदही झाला की तिन्ही परिक्रमेत आपल्याला सियाराम बाबांचा सहवास लाभला. पहिल्या परिक्रमेत मला अडचण होती त्यामुळे मला त्यांच्या आश्रमात जाता आलं नाही. पण परिक्रमा झाल्यानंतर मी त्यांना भेटायला गेले. पण तो एक वेगळा योग होता. ज्यावेळेस मी त्यांना परत परिक्रमा झाल्यानंतर भेटायला गेले तेव्हा बाबा एकटेच बसले होते रामायण वाचत आणि चहा होता त्यांच्या हातात. त्यांनी ते तुम्ही म्हणजे आता ते नाही आहेत पण तुम्ही कधी गेला असतात ना तर लक्षात आलं असतं की ते मान वर करून पण पाहत नाहीत तुमच्याकडे. त्यांना पडलेलीच नसते की कोण आलंय कोण गेलंय. पण त्याने मान वर करून पाहिलं.
मला इशारा केला, बसायला सांगितलं आणि त्यांच्याकडे एक सेवक बसला होता. ते सेवक बाबा आणि मी. त्यांनी बाबांनी सांगितलं मैया को चाय दे दो. त्यांच्याबरोबर बसून चहा घेता आला. ह्याच्यासाठी मी खूप आभार मानते माईचे की त्यांनी त्यांचा सहवास दिला. तिसऱ्या परिक्रमेत पण त्यांनी सांगितलं की भोजन लेके जाना. आपल्याला चालायची थोडी घाई असते की थोडं पुढे जाऊ, वेळ आहे तर पुढे जाऊ, पण त्यांनी सांगितलं नाही, भोजन लेके जाना. भोजन त्यांच्याकडे घेऊन गेले आणि आत्ता जेव्हा की सियाराम बाबा नाही आहेत, हा विश्वासच बसत नाहीत. म्हणजे ते तुम्हाला शरीर रूपाने दिसणार नाहीत, पण सूक्ष्म रूपाने आजही ते माईच्या तटावर साधना करतायत. एक झगडियामडी म्हणून लागतं ते जगदीश बापू, तेही उत्तम. म्हणजे आता कोण सिद्ध कोण नाही ह्याच्यात म्हणजे ही बोलण्याची माझी योग्यताच नाही आहे, माझी लायकी नाही हेच म्हणेन मी. पण ते एक छान आहेत. अमरकंटकला पगली मैया आहे, मीरामाई जिला म्हणतात, ती आहे. बरेच शिवाय ओंकारेश्वरला कधी तुम्ही गेलात ना तर लक्षात ठेवा की सुखदेव मुनी म्हणून आहेत, बऱ्याच जणांना माहिती नाही आहेत. ते गजानन महाराजांचा अवतार आहेत. गजानन महाराजांचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या स्वप्नात गजानन महाराज गेले आणि त्यांनी सांगितलं की मी माईच्या तटावर अजूनही साधना करतोय. तेव्हा त्यांनी इकडच्या आश्रमात, माईच्या तटावर ओंकारेश्वरला गजानन महाराजांचा आश्रम आहे, तिथे तिकडच्या व्यवस्थापनाला फोन करून त्यांनी विचारलं की अशी कोण व्यक्ती आहे का साधना करत. तेव्हा ते सुखदेव मुनी म्हणून आहेत. शंकर महाराजांच्या पोजमध्ये दिगंबर अवस्थेत बसलेले असतात कायम. त्यांचंही कुणाकडे लक्ष नसतं, कोण आलं कोण गेलं. पण आज मी जर इथे बोलते तर हे त्यांना कळत असेल की मी त्यांच्याबद्दल बोलतेय किंवा आपण त्यांच्याकडे पोहोचतोय हे त्यांना कळतं. आणि जेव्हा त्यांना वाटतं ना तेव्हाच तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचता. त्यामुळे हे असे सिद्ध पुरुष हे तुम्हाला माईच्या तटावर बघायला मिळतात. आणि मी प्रत्येकाला सांगेन, चालत शक्य नाही झालं तरी चालेल, पण गाडीने तरी एकदा नर्मदा परिक्रमा करा. तो ऊर्जेचा अनुभव घ्या, ती अनुभूती घ्या. चमत्कारासाठी मुळीच जाऊ नका. तुमच्यात जो बदल घडतो ना त्याच्यासाठी जा. चमत्कारासाठी नर्मदा परिक्रमा करू नका, पण एकदा तरी नर्मदा परिक्रमा करा. आणि तुम्ही बदलांबद्दल बोललात, त्यामुळे तो पुढचा प्रश्न आहे की महाराजांनी 3 परिक्रमा किंवा मैयाने 3 परिक्रमा तुमच्याकडनं करून घेतल्या, तर काय फलित, काय बदल तुम्हाला आज जाणवतोय? फलित मी काहीच म्हणणार नाहीत, कारण कुठलाही उद्देश ठेवून हे घडत नाही आहे किंवा माझ्यापुढे असं एम नाही आहे की इथपर्यंत जायचं आहे. हे सगळं घडतं आहे माझ्यासोबत. आत्ता फक्त मी ठरवलं ना, पहिल्या परिक्रमेनंतर मी ठरवलं की जेव्हा दुसरा कॉल आला, म्हणजे पहिल्या परिक्रमेत मला दुसऱ्याचे संकेत आले, दुसऱ्या परिक्रमेत तिसऱ्याचे संकेत आले. हे संकेत जेव्हा यायला लागले, कळायला लागले, तेव्हा की समजलं की आपण ह्याच्यासाठीच आहोत. त्यामुळे फक्त समर्पण. घरच्यांनी पण माझी तयारी केली आहे की आहे तोपर्यंत आपली, नाहीतर माईची. ती कधीही कुठल्याही क्षणी सांगू शकते की मला आत्ता जायचं हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे फक्त ते संकेत ओळखता यायला लागले. आणि मुख्य बदल असा झाला की बरेच जण म्हणतात की नको आत्ता मुलं आहेत, संसार आहे, तर नर्मदा परिक्रमा करू नका. नर्मदा परिक्रमा म्हणजे विरक्ती. तुम्ही जी म्हणता तशी विरक्ती काही नाही. मी आजही संसारात आहेच. विरक्ती कुठली येते तर वाईट विचारांची येते. विरक्ती कुठली येते तर तुमच्या काही सवयी असतात वाईट, त्या जातात. तुमचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक होतो. ही विरक्ती येते तुम्हाला. हां, फक्त एक आहे की नर्मदा परिक्रमेमुळे मी शॉपिंग करणं सोडलं. माझा नवरा फार आनंदी झाला त्याच्यासाठी. 2 जोडी कपड्यात आपण राहू शकतो हे कळलं. आपण वाढवलेला पसारा असतो हा. आपण आपल्या अपेक्षा खूप वाढवून ठेवलेल्या असतात की मला हे हवंय, ते हवंय. म्हणजे तिथून आल्यानंतर पहिल्या परिक्रमेत जेव्हा त्याने बदल बघितला ना, तो म्हणतो आयुष्यभर परिक्रमा कर. तेव्हापासून मी खरेदी केलेली नाही. 2020 पासून कुठलीच मी जाऊन स्वतःहून कपडा अजून खरेदी केलेला नाही. मी ठरवलंच आहे की नाहीच, गरज नाही आहे. पूर्वी मी इतकी टापटीप राहायची, म्हणजे मी जॉबही करत होते, पण इतके टापटीप राहायचे. आणि म्हटलं अरे हे सगळं काय वाढून ठेवलं, उलट आता आहे तेच देऊन टाकायचं, हाच विचार आहे. सोनं खरेदी बंद केलंय, काहीही घेत नाही. माझं सोनं आत्ता माझ्या गळ्यात आहे, तेच माझं सोनं आहे आता. त्यामुळे हे बदल घडतात. आपण खरंच
वेगळं जीवन जगतो आपण. म्हणजे आपण कसं इतर लोकांशी बोलताना पण त्यांच्यातलं चांगलं बघायला शिकतो आपण. मला सहवास आत्ता खूप चांगला लाभतो. आता म्हणजे माझे जे काही फ्रेंड्स वगैरे होते सगळे सुटले. आत्ता जे काय आहेत ना माझ्या अवतीभोवती सगळे अध्यात्मिकमधलेच आहेत. आज सीमाताई आहेत तिथे. सीमाताईंमुळे माझी दादांची ओळख झाली आणि आज मी माईच्या आणि स्वामींच्या कृपेने आज तुमच्या सगळ्यांची ओळख झाली. नवीन परिवार मिळाला मला किंवा जोडला गेला, त्यांच्याशी मी जोडली गेले. ही माईची आणि स्वामींचीच कृपा आहे. ही नर्मदा परिक्रमेमुळेच आज मी इथे बसले, नाही तर मला कोणी बोलवलं नसतं. वाईट विचारांची विरक्ती किंवा चांगले विचारच आपल्या मनात येतात. शॉपिंग करणं सुटेल की नाही माहीत नाही, पण पुढच्या वेळेला मला असं वाटतं की साडी घ्यायला जाताना विचार तरी नक्कीच आम्ही करू. नाही, हे प्रत्येकाचं बघा. हे कसं आहे माहिती आहे, आपल्या मानण्यावरती आपण काय घ्यावं. आता बरेच वेळा असं होतं की नर्मदा परिक्रमा हा एक प्रेस्टिज इश्यू झालाय की मी नर्मदा परिक्रमा करून आलो म्हणजे 4 महिने 5 महिने 6 महिने जे काय आपण नर्मदा परिक्रमेत राहतो, वागतो, आपली जीवनशैली असते, हीच जर तुम्ही पुढे कंटिन्यू केली तर ती खरी नर्मदा परिक्रमा. 4-5 महिने तुम्ही राहिल्यानंतर परत आहे तसंच वागताय तर त्याचा काहीही अर्थ नाही आहे. म्हणजे उद्देशच नाही, फक्त तुम्ही गर्दी करायला गेलात आणि कुठेतरी एक मोरपंख किंवा मोरपीस तुमच्या कॅपमध्ये ठेवलीत, एक बकेट लिस्ट मध्ये टिक केलं एक बकेट लिस्ट मध्ये की नर्मदा परिक्रमा झाली. आजच्या काळामध्ये नर्मदा परिक्रमेचं काय महत्व किंवा काय रेलेव्हन्स आहे असं तुम्ही सांगाल? महत्व म्हणजे मी तुम्हाला स्वामींचं वाक्य सांगते. जेव्हा स्वामींना बिडकर महाराजांनी विचारलं की मी अध्यात्मात कुठे आता, माझी प्रगती काय आहे, तेव्हा महाराजांनी एकच वाक्य सांगितलं की तुला अध्यात्मात प्रगती करायची आहे तर जा नर्मदा परिक्रमा कर. हे एक वाक्य कायम लक्षात ठेवा. ते प्रेस्टिज इश्यू नाही आहे, ते तप आहे, साधना आहे, प्रचंड ऊर्जा आहे. ते घ्यायला जा तुम्ही. नुसत्या दर्शनाने पाप हरणं नाही. गंगेमध्ये तुम्हाला स्नान करावं लागतं, पण माईचं नुसतं दर्शन स्नान केलं तर काय म्हणजे तुमचं नशीबच फळफळलं म्हणायचं. जसं कणखलमध्ये म्हणजे गंगा जी आहे ती कणखलमध्ये पुण्यवान आहे, सरस्वती आहे ती कुरुक्षेत्रामध्ये पुण्यवान आहे, पण माई ही सर्वत्र पुण्यवान आहे. म्हणजे हा शिवानी वरदान दिलं आणि शिवानी हे पार्वतीला सांगताना हे शिवमहापुराणमध्ये पण आहे. स्कंदपुराणामध्ये रेवाखंड नावाचा खंड आहे आणि नर्मदा पुराणमध्ये तर आहेच सगळा उल्लेख. त्यामुळे नर्मदा मैयामुळे आज म्हणजे कलियुगात जी तारणार आहे ही नर्मदा आहे, हे वरदान आहे तिला, हे साक्षात महादेवाने दिलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला तरायचं असेल अध्यात्मात, म्हणजे अध्यात्म म्हणजे आता आपण हे खूप मोठं म्हणेन मी, पण तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही स्वामींचे सगळे भक्त आहात, शंकर महाराजांचे आहात, गिरनार करणारे आहात, त्यामुळे एकदा तरी तुम्ही म्हणजे मी तुम्हाला काय सांगते हे तुम्हाला कदाचित पोचणार नाही, पण तुम्हाला गेल्यानंतर ती जी स्पंदनं आहेत ना ती तुम्हाला सगळं जाणवू देतात की माईची गरज काय आहे. आज मला असं वाटतं आज इथे सगळेजण प्रार्थना करत असतील त्या मैयाची की आम्हाला तिथे घेऊन जा आणि तुझं दर्शन घडव. मला असं वाटतं की इथे बसलेल्या अनेकांना उत्सुकता असेल, त्यांनाही काही प्रश्न विचारायचे असतील तर मी आता हे ओपन करणार आहे आणि लोकांनी, प्रेक्षकांनी, इथे जमलेल्या स्वामी भक्तांनी ताईंना प्रश्न विचारावेत अशी विनंती करणार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अनघोरा आश्रमाबद्दल थोडंसं. स्वामींचा अनघोरा आश्रम. अनघोरा आश्रम. अनघोरा आश्रम म्हणजे तिकडे स्वामींच्या पादुका आहेतच. माझा एक किस्सा सांगते तुम्हाला अनघोराबद्दलचा. तिथे जे उन्मेषानंद जे आहेत ते गेले 15 वर्ष तिकडे साधना करतायत. म्हणजे ते जेव्हा तिथे आले तेव्हा तिथे काहीच नव्हतं, त्यांनी गुफा करून त्यांनी साधना करायला सुरुवात केली होती आणि आता तिकडे छान आश्रम झालेला आहे. स्वामींच्या कृपेने आमच्याकडेही म्हणजे माझ्याकडेही स्वामींच्या पादुका आहेत.
वटवृक्षापासून बनवून दिलेल्या, देवस्थानामधून दिलेल्या आहेत. त्यामुळे माझी अशी खूप इच्छा होती की स्वामींच्या पादुका घेऊन एक नर्मदा परिक्रमा करावी. पण मासिक धर्म असेल तर थोडंसं प्रॉब्लेम होईल. जर एकटे पडले तर त्या पादुकांना कोण रोज स्नान आणि कसं ते शक्य नाही आहे. म्हणून मी नेल्या नाहीत त्या पादुका. पण जेव्हा अनघोराला गेले, ही इच्छा कुठेतरी होती मनात, पण ते स्वामींनी लक्षात ठेवलं. मी ते विसरूनही गेले. जेव्हा अनघोराला पोचले तर माझ्याबरोबर जे बाबाजी होते त्यांच्या पायाला दुखापत झाली होती. म्हणजे त्यांचा पाय मुरगळला होता, त्यामुळे खूप सुजला होता. आम्ही ठरवलं की आज इथे मुक्काम करायचा. आम्ही दुपारीच पोचलो होतो. सकाळी उठले, मी माझं नेहमीचं स्नान वगैरे 3 वाजता 3:30 वाजता करून आले. आल्यानंतर ते उन्मेषानंद स्वामीजी आहेत, त्यांनी मला सांगितलं, मैया एक काम करा ना, तुमचं स्नान झालं तर एक काम करा ना, महाराजांना आणि महाराजांच्या पादुकांना जाऊन मैयावर स्नान घालून आणा ना. इतका आनंद. म्हटलं महाराज फक्त मनात इच्छा करावी आणि माई आणि मैया, म्हणजे मैया आणि स्वामी आणि शंकर महाराज, म्हणजे मला असं वाटत होतं की सगळ्यांनी इतकं लक्षात कसं काय ठेवलं. म्हणजे हे माझ्यासाठी खूप आश्चर्य होतं. त्यांनी मला सांगितलं जा जरा स्नान घालून आणा. आणि माझ्यासाठी ते म्हणजे मी ते डोक्यावर घेतल्या त्या पादुका, एका हातात स्वामी होते आणि ते पितळी असल्यामुळे जड होते, तरी नेलं, त्यांना मस्त स्नान घालून आणलं. आणि त्यांनी मला एक लायब्ररी, त्यांची लायब्ररी आहे तिकडे, तर ती लायब्ररी लावायला सांगितली होती. तर ती लायब्ररी लावता लावता म्हणजे ते मला तो खूप आनंद होता की सगळी पुराणं तरी आपल्याला स्पर्श तरी मिळेल त्याचा, हा आनंद होता. ती लायब्ररी लावताना लक्षात आलं की त्यांच्याकडे एक अग्निहोत्राचं पुस्तक आहे आणि मला अग्निहोत्राबद्दल खूप उत्सुकता होती की काय आहे अग्निहोत्र. अग्निहोत्राचं पुस्तक बघितलं म्हणून मी ते वरच ठेवलं, कारण मला ते वाचायचं होतं, कारण मी थांबणार होते. आणि मी माझे कपडे धुवायला गेले होते. तर ते उन्मेषानंद आले, मैया काय करताय तुम्ही? आहेत महाराष्ट्रातलेच ते आहेत, मराठीच आहेत ते. मैया काय करताय? मी म्हटलं काय नाही, कपडे धुते, काय काम आहे का? तर ते म्हणाले नाही, पटकन कपडे तुमचे आवरा, 6:15 मी तुम्हाला अग्निहोत्र शिकवणार आहे. कारण सूर्यास्त आणि सूर्योदयाची वेळ पाळावी लागते अग्निहोत्राला. मी अक्षरशः त्या दिवशी इतकी रडले. मी म्हटलं माई इच्छा, पण आपण असे आहोत ना की नर्मदा परिक्रमा म्हणजे मला गुलाबजाम हवे, मला जिलेबी हवी, मला हे हवंय, मला ते हवंय. माई त्याच्या पलीकडे द्यायला बसले हा विचारच करत नाही. माई आणि सद्गुरू आपले. मग त्यांनी तिथे मला अग्निहोत्र शिकवलं आणि आज जे काय मी अग्निहोत्र करते ती त्यांचीच कृपा आहे. अजून एखादा प्रश्न घ्यायला आहे का वेळदार? आपल्याला वेळेची थोडी हे पाळायची आहे, त्याच्यामुळे आपण हे आवर्त घेतो आहोत. नर्मदा परिक्रमेमध्ये काय किंवा सर्वसामान्य आपल्या आयुष्यामध्ये काय, आपल्या सद्गुरूंवरचा आणि नर्मदा मैयावरचा विश्वास महत्त्वाचा, समर्पण महत्त्वाचं आणि भाव महत्त्वाचा, मीपणा सोडून देऊन संपूर्ण शरणागती महत्त्वाची. मला असं वाटतं रश्मिताईंनी हाच संदेश आपल्याला सगळ्यांना दिलेला आहे आणि तोच आपण सोबत घेऊन जाणार आहोत. आभार मानण्यापेक्षा ह्याच तुमच्या ऋणामध्ये आम्ही कायम राहू इच्छितो. खूप धन्यवाद. नर्मदे हर.